वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच तुम्ही खूप खाल्ले असतील, पण आज जे आपण सँडविच बनवणार आहोत ते तुम्ही अजूनपर्यंत खाल्लं नसेल. यामध्ये आपण बटर, चीज, सॉस, मेयोनीज याचा कशाचाही आपण वापर न करता एक हेल्दी आणि क्रीमी सँडविचची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सँडविच बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दही तडका. सँडविच बनवण्यासाठी इथे मी 1 किलो दही घेतलेली आहे. या दहीला आपल्याला या गाळणीमध्ये एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि ही दही जी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. या दही मधला आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. एक घट्टसर आपल्याला दही पाहिजे, म्हणून आपण ही दही या कपड्यामध्ये बांधून घेत आहोत. आता हलकं दाबून ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय. जितकं शक्य होईल तितकं पाणी मी इथे काढून घेते. हे जे दहीचं पाणी निघालेलं आहे हे आपण पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. हे पियायलाही खूप छान लागतं. ही जी दही आहे ती बांधून आपल्याला या चाळणीमध्येच ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एखादी जड वस्तू ह्याच्यावर ठेवून द्यायची, जेणेकरून दाब पडल्यामुळे दहीतलं पाणी जे आहे ते निघून जाईल. आता आपल्याला ही जी दही आहे ती बाहेर ठेवायची नाहीये. बाहेर जर ठेवली तर ती आंबट होऊ शकते, म्हणून आपण हिला 7 ते 8 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आपण जी दही बांधून घेतलेली होती तर ती क्रीमी झालेली आहे. आता ही आपण बाउल मध्ये काढून घ्यायची. मस्त आपली इथे दही एकदम क्रीमी झालेली आहे आणि घट्टसर गोळा पण झालेला आहे. सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता याला चांगलं आपण सॉफ्ट करून घेऊ. चवीसाठी मी इथे साखर घालते थोडीशी. आता हे चांगलं आपण पहिले मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, गाजर, शिमला मिरची, मक्याचे दाणे यांना मी पाण्यामध्ये थोडं बॉईल करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ. आता या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे सँडविच खायला खूप टेस्टी लागतं. दही आणि तडका ह्याचा फ्लेवर ना सँडविच मध्ये खूप छान येतो. जर तुम्ही अजूनपर्यंत केलेलं नसेल हे सँडविच तर एकदा नक्की करून पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. ह्याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर काढून परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण सँडविच बनवायला घेऊया. इथे ब्रेडला आपण बटर, मेयोनीज किंवा सॉस काहीही लावून घेणार नाही आहोत. इथे फक्त आपण ग्रीन चटणी आहे ती लावून घ्यायची आहे. सँडविच चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर तुम्हाला वरती आय बटन वरती सँडविच चटणीची लिंक दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सँडविच चटण्या कशा बनवायच्या हे बघायला मिळेल. इथे आपण 4 ब्रेडला चटणी लावून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला दहीचं मिश्रण लावायचंय. आता आपल्याला हा जो दुसरा ब्रेड आहे तो ह्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या ब्रेडला सुद्धा चटणी आणि दहीचं मिश्रण लावून घेऊया. इथे आपण 4 सँडविच बनवून घेतलेले आहेत. आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊया. इथे आपला पॅन गरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी तूप घेते. ह्याच्यामध्ये थोडीशी राई घालायची, कढीपत्त्याची पानं आणि हा सँडविच ब्रेड ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि आपल्याला हे जे सँडविच आहे ते लो टू मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यावरून पण आपण थोडंसं तूप घालून घेऊ आणि याला थोडंसं वरून प्रेस करायचं. आता याला आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे. असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकदम छान असं क्रिस्पी होतं. इथे आपलं सँडविच छान असं भाजलं गेलेलं आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेलं आहे.
आता आपण ह्याला डिश मध्ये काढून घेऊया. दुसरं सँडविच बनवण्यासाठी परत मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालते, थोडीशी राई, कढीपत्त्याची पानं आणि हा सँडविच ब्रेड ह्याच्यावर ठेवून द्यायचा. इथे आपलं दुसरं सँडविच सुद्धा तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळे सँडविच बनवून घेऊया. इथे सँडविच मस्त कुरकुरीत झालेला आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे. तर कधी बनवता तुम्ही हे सँडविच हे मला कमेंट मध्ये कळवा. आणि हे सँडविच तुम्ही पोरांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकतात. इतकं टेस्टी सँडविच लागतं आणि हे जास्त वेळ कुरकुरीत सुद्धा राहतं. इथे आपले दही तडका सँडविच बनवून तयार झालेले आहे. ही एकदम नवीन रेसिपी आहे. अजूनपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल तर तुम्ही हिला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.